नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की प्रवासाला जाताना पूर्वतयारी काय करायची, याविषयी आपण बाळाबरोबर कशा प्रकारे संभाषण करायचं आहे आणि त्याच्यातून त्याची कशी भाषा डेव्हलप होते. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की प्रवासामध्ये आपल्याला काय काय नवीन दिसते किंवा काय आपल्याला विशेष करून जे बाळाला माहीत नाही ती गोष्ट आपल्याला दिसेल, तर त्याला ती प्रत्यक्षात दाखवून त्याच्यावरती आपल्याला त्याच्याबरोबर बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे, म्हणजे त्याच्यातून त्याची भाषा डेव्हलप होते. आता याच संदर्भात आजचा व्हिडिओ आहे की आपण प्रवासाला जाण्यापूर्वी किंवा प्रवासाला जातानाचे जे व्हिडिओ बनवले त्याचप्रमाणेचा हा व्हिडिओ आहे की आपण जाणार आहोत परंतु त्याला घेऊन जाणार नाहीत, तर आपण त्याच्याबरोबर काय संभाषण केलं पाहिजे. आपल्याला कुठल्या तरी गावाला जायचं आहे परंतु त्याला बाळाला आपल्याबरोबर घेऊन जायचं नाही. बाळ कदाचित 2-3 वर्षाचं 4 वर्षाचं असू शकतं, तरी आपण बाळाला सांगून गेलं पाहिजे की मी उद्या येईल, मी 1 दिवसानंतर येईल, उद्या संध्याकाळी येईल, काय कारणामुळं मी तुला घेऊन जात नाही ते कारण पण बाळाला सांगायचं आहे. त्याच्याबरोबर खोटं बोलून मी आत्ता लगेच आले, थोड्या वेळात येते असं सांगून आपण जायचं नाही आहे. त्याच्यामुळं बाळाचा आपल्यावरती विश्वास राहत नाही. आपण प्रत्येक वेळेस जाताना त्याला बरोबर कारण द्यायचं आणि आपण सांगेल त्या टायमिंगला शक्यतो येण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे बाळाला त्या पद्धतीने त्याची सवय लागते की आईने सांगितलं मी आत्ता येईल किंवा पप्पांनी सांगितलं तर त्या टायमिंगला ते येतात. मग बाळ पण त्या गोष्टी स्वीकारतं आणि मग घरी व्यवस्थित राहायला शिकतं. आता याच्यातच आपण प्रवासाला जाण्याची कारणं, कुणाचे कुठं भेटायला चालले, कुणी आजारी आहे किंवा ज्या ठिकाणी चाललो की त्या ठिकाणी त्या बाळाला आपण घेऊन जाऊ शकत नाही, तर आपल्याला त्या बाळाला त्याचं कारण सांगायचं. एखादी आई आहे जी शेतात काम करायला चालली, तर ती संध्याकाळी 5 वाजता येणार आहे, तर तिने पण ते सांगायला पाहिजे तिकडे येऊ नको, तिकडे भुते बाबा आहे, मी आता लगेचच आले, असं काहीतरी खोटं बोलून न जाता मी आता रानात चालले किंवा शेतात चाललेली आहे, मी संध्याकाळी येईल, तोपर्यंत तू आजीजवळ राहा, जेवण कर किंवा झोप, असं काहीतरी. तुला जर नेलं तर तिकडे ऊन लागल, तिथं तुला खेळायला कोणी नाही, अशी कुठलीही बरोबर जी कारणं आहेत ते सांगून आपण पुढची कृती केली पाहिजे. परंतु आता काय होतं, आपण खोटं बोलल्यामुळं मग बाळाला थोड्या दिवसांनी कळायला लागतं की असं थोड्या वेळाने येतं म्हटल्यानंतर ते येत नाही आहेत. पण जर आपण सांगितल्याप्रमाणे यायला लागलो, कदाचित एखादी आई आहे जी ऑफिसला जाती किंवा शाळेला जाते, कुठेही बाहेर तिचा नित्य टायमिंग आहे की या वेळेला गेल्यानंतर ती इतक्या वाजता येते, ते बाळाला समजा बाळ 2 वर्षाचं आहे तेव्हापासून सुद्धा आपण सांगू शकतो की मी ऑफिसला चालले, मी आता 5 वाजता येईल, तोपर्यंत तू राहा. हेच रोज रोज सांगितलं तर 1च महिन्यामध्ये बाळाला समजतं की आई आत्ता गेल्यानंतर ती 6 वाजता येते, 5ला ऑफिस सुटल्यावर 1 तास तुमचा प्रवासाचा असू शकतो. त्यानंतर ते बाळ पण त्या टायमिंगला आईच्या मागं लागत नाही की मला तुझ्याबरोबर घेऊन चल, किंवा ते दिवसभर परत आईची वाटही पाहत नाही. जेव्हा दिवस मावळायला लागतो किंवा 6 वाजायला लागतात त्याला त्यावेळेस घड्याळ कळत नाही, परंतु ती वेळ झाल्यानंतर त्याला आपोआप कळायला लागतं की या वेळेला माझी आई आता येते आणि मग तो त्यानंतर तिची वाट पाहायला लागतो. परंतु एखाद्या दिवशी जर तुम्ही त्या वेळेत आला नाही, तर तुम्ही त्या वेळेत न येण्याचं कारणही 1 दिवस सांगितलं तर सांगू शकता की असं झालं किंवा ट्रॅफिक होतं, पाऊस आला, गाडी आली नाही म्हणून मला उशीर झाला, जे कारण असेल ते. पण रोज जर तुम्ही वेळेला येत असाल तर त्या बाळाचा तुमच्यावर विश्वास बसतो आणि ते तुमचं ऐकतं की आत्ता गेल्यानंतर आई जेव्हा सांगेल त्यावेळेस नक्की येणार आहे, आणि त्या पद्धतीने बाळाला सवय लागते. प्रवासाला जाण्याची कारणं सांगायची, कशाने जाणार आहे, कधी येणार आहे, आणि त्या पद्धतीने येण्याचा प्रयत्न करायचा. आणि ही वेळ बाळाला प्रवासाला जाण्यापूर्वीची आपण कशासाठी देणार आहे की बाळाचं याच्यातून त्यांनी हे पण त्याला समजतं पण, म्हणजे त्याच्या संदर्भातली भाषा पण समजते आणि बाळ पण आपल्याला त्या पद्धतीने वागायला लागतं आपल्याबरोबर, की आपण सांगितलेल्या गोष्टी ते ऐकायला लागतं. याच्यासाठी थोडीच दिवस द्यावे लागतात की आपण ते पहिले काही दिवस त्याला समजत नाही म्हणून, पण रोज रोज सांगून त्याच कृती केल्या तर ते बाळाला चांगल्या प्रकारे समजायला लागतं आणि ते ऐकतं पण आणि तशा पद्धतीने राहतं पण. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.